कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई आपल्या सोबत आपण यांची बातचीत करणार आहोत। नेमकं काय सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये? अजितदादा आज विधान भवनात पोहोचले नाहीत आणि मोठी परिषद होती त्या ठिकाणी वित्त विभागाची, पण त्या ठिकाणी अजितदादांची अनुपस्थिती। अजितदादा म्हणतात मी कामात व्यस्त होतो, मुख्यमंत्र्यांना मी कळवलेलं आहे। कसं पाहता? नाही, मग बरोबर आहे ना। त्यांना आता समजा इतर कुठल्या कार्यक्रमामध्ये किंवा कामात असतील तर माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्यांनी सांगितलेलं असेल की बाबा कुठल्या कारणासाठी ती येत नाहीत आणि एखाद्या कार्यक्रमाला आले नाहीत म्हणजे काहीतरी गडबड सुरू आहे असा त्याचा अर्थ काढण्यात म्हणजे तसं काही अर्थ काढू नये कुणी। आणि कारण दादांच्याकडे काही इलेक्शन चालू होतं कारखान्याचं, त्या गडबडीमध्ये पण ते होते आणि आणखीन काही ते दुसरे असतील महत्वाची कामं त्याच्यामध्ये असतील, त्याच्यामुळे नसतील आली। अबू आझमी यांचं वक्तव्य आहे वारीमुळे रस्ता जाम होऊ शकतो, अशी जर वक्तव्य आम्ही केली तर मग तुम्ही काय म्हणाल? कारण त्या अबू आझमीच्या वक्तव्याकडे काही गांभीर्यानं बघण्याचा अर्थ नाही। विनाकारण कुठलाही जातीय तणाव आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्या अशा वक्तव्यामुळे झालेला आहे। वारीची परंपरा हजारो वर्षांची आहे, हे कदाचित अबू आझमीला माहीत नसेल। वारीमध्ये किती रामशेठ, वारीमध्ये किती लोक भक्तिभावाने येतात आणि विठुरायाची भेट घेण्यासाठी पायी वारी करत जात असतात आणि त्याला अशा पद्धतीचा उल्लेख अबू आझमींनी करणे हे दुर्दैवी आहे। ते समाजामध्ये असं बोलून तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात। हिंदूंच्या सणात आम्ही कधी वक्तव्य आणत नाही, पण नमाज पडत्या वेळी बऱ्याचशा तक्रारी आमच्या केल्या जातात, असं वक्तव्य अबू आझमी करतात। बघा, वारीला लोक वर्षातून एकदा जातात आणि अबू आझमी ज्याचा उल्लेख करतायत त्यांचे तर किती मोठ्या आवाजामध्ये त्या नमाज पठण चालू असतं, किती मोठा आवाज असतो, किती लोकांना म्हणजे रुग्णालयांच्या दवाखान्यांच्या जवळ असेल, आजारी माणूस एखाद्या शेजारच्या कुटुंब इमारतीत असेल तर किती मोठ्यांदा त्या आवाजामध्ये नमाज केला जातो, हे सुद्धा आपण बघितले। पण तरी सुद्धा आम्हाला कुठेही जातीय तेढ जातीय तणाव निर्माण करायचा नाही। त्यांचे सण उत्सव त्यांनी साजरे करावेत, आपले सण उत्सव आपण साजरे करत असतो आणि सण उत्सवांमध्ये त्याला कुठेतरी जातीय वळण अशा पद्धतीनं अबू आझमीने देणं हे दुर्दैवी आहे। नक्कीच संदीप देशपांडे यांचं वक्तव्य आहे विधान भवनामध्ये सगळे शंड आहेत, हिंदी जी तृतीय भाषा करण्यात आलेली आहे त्याला धरून त्यांनी टीका केलेली आहे। हिंदीची सक्ती सरकार करते, आम्ही खळखटा करू असा इशारा दिला। हिंदीची सक्ती कुठेही सरकारने केलेली नाही। आमच्या माननीय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये पहिली भाषा ही मराठी भाषा आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना, माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना, माननीय मोदी साहेबांच्या सरकारनं दिलेला आहे। त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा आपल्या मराठीला असताना मराठीचा मान, मराठीचा सन्मान आणि मराठीचा स्वाभिमान हा पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्रात ठेवला जाईल। नक्कीच गुलाबराव पाटील यांनी एक वक्तव्य केलं आहे की शिवसेना फुटीचा आधीचा जो प्रस्ताव आहे तो संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे ठेवला होता। नेमकं कसं पाहता याकडे सगळ्या? आता त्याच्यावर माननीय शिंदे साहेबांनी सकाळी सांगितलेलं आहे, आता ती जुनी गोष्ट झाली आणि त्यामुळं जर काही समजा असा प्रस्ताव त्यावेळी राऊतांनी दिला असेल तर ते गुलाबराव पाटील साहेबांनाच माहीत असेल आणि त्यांच्याकडे अशी काहीतरी अधिकृत माहिती असल्याशिवाय माननीय गुलाबराव पाटील साहेब असं वक्तव्य करणार नाही। पण आता असं म्हणतायत की कारवाईच्या भीतीने सगळे नेते जे आहेत ते शिवसेना सोडून संजय राऊत काय तुम्ही म्हणत असतो? आता इतके जण आम्ही 50 लोक माननीय शिंदे साहेबांच्या बरोबर एक आम्ही भूमिका घेतली, 50 जणांच्यावर काय कारवाई होणार होती काय? उगाच आपलं काहीतरी बोलायचं, उठल असं तोंडाला येईल ते बोलायचं, ह्या संजय राऊतांच्या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही। कसल्याही कारवाईच्या वगैरे भीतीनं कोणीही गेलेलं नाही। जी भूमिका त्यावेळी आम्ही 50 लोकांनी घेतली ती भूमिका ही हिंदुत्वाची भूमिका होती। शिवसेना हिंदुत्वाच्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारापासून महाविकास आघाडीमध्ये बाजूला गेली होती आणि आम्हाला पुन्हा हिंदुत्वाची सेना भाजपची युती करायची होती। त्या भूमिकेसाठी आम्ही त्यावेळी तो निर्णय घेतला। भरतशेठ गोगावले यांचा एक शंभू तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडली शंभूराजे देसाई यांनी। कॅमेरा पर्सन खंडूराजचे गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।